कधीकधी देव आपल्याला मंदिरात नाही तर एखाद्या भुकेल्या माणसाच्या रूपात भेटतो, ज्याच्याकडे स्वतःसाठी एक वेळचं जेवण नव्हतं। त्याने दुसऱ्याला अर्धी भाकर दिली आणि त्या एका कृतीने त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं। ही कथा आहे एका गरीब भक्ताची, ज्याने माणुसकी दाखवली आणि स्वामी समर्थांनी त्याला अशी प्रचिती दिली की संपूर्ण गाव थक्क झालं। साताऱ्याजवळचं एक छोटंसं गाव, त्या गावात गणू नावाचा एक गरीब माणूस राहत होता। गणू अत्यंत गरीब होता। दिवसभर मजुरी करूनही कधीकधी त्याला एक वेळचं जेवणसुद्धा मिळायचं नाही। पण त्याच्याकडे एक गोष्ट खूप मोठी होती, स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा। दररोज सकाळी उठल्यावर तो स्वामींच्या छोट्याशा फोटोसमोर हात जोडायचा आणि म्हणायचा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या भरोश्यावर आहे। गावातले लोक त्याची चेष्टा करायचे, अरे गणू, स्वामी तुझ्यासाठी येऊन भाकर देणार आहेत का? पण गणू फक्त हसायचा, स्वामी आहेत ते बघतील। एक दिवस गणूला दिवसभर काम मिळालं नाही। संध्याकाळ झाली, त्याला खूप जोरात भूक लागली होती। त्याच्या घरी फक्त एक कोरडी भाकर आणि थोडी चटणी होती। गणू बसला, भाकर तोडायला हात पुढे केला। इतक्यात बाहेरून एक आवाज आला, कोण आहे का? मला 2 दिवसापासून काही खायला मिळालं नाही। गणू बाहेर आला। दरवाजापाशी एक अत्यंत म्हातारा आणि थकलेला माणूस उभा होता। त्याचे कपडे फाटलेले, डोळ्यात भूक स्पष्ट दिसत होती। गणू 2 मिनिटं शांत उभा राहिला। त्याच्याकडे फक्त एकच भाकर होती। जर त्याने ती दिली तर तो आज उपाशी झोपणार होता। क्षणभर त्याच्या मनात विचार आला, मीच उपाशी आहे। पण लगेच त्याला स्वामींचा फोटो आठवला। तो हसला आणि म्हणाला, या बाबा, माझ्याकडे जास्त काही नाही, पण अर्धी भाकर आहे। गणूने ती संपूर्ण भाकर त्या म्हाताऱ्या माणसाला दिली। म्हातारा शांतपणे खात राहिला। खाऊन झाल्यावर तो गणूकडे पाहून म्हणाला, बाळ, तू आज मला भाकर दिलीस, उद्या तुला आयुष्य देणारा मिळेल। गणूला त्या शब्दांचा अर्थ समजला नाही। तो माणूस हळूहळू चालत निघून गेला। पुढचा दिवस। दुसऱ्या दिवशी सकाळी गणू गावात काम शोधायला गेला। तेवढ्यात गावात एक मोठी गाडी आली। त्या गाडीतून एक श्रीमंत व्यापारी उतरला। तो लोकांना विचारत होता, इथे गणू नावाचा कोण माणूस राहतो? गावातले लोक आश्चर्याने म्हणाले, तो गरीब गणू, त्याचं काय काम? व्यापारी थेट गणूजवळ आला आणि म्हणाला, काल रात्री माझ्या स्वप्नात श्री स्वामी समर्थ आले। त्यांनी सांगितलं, या गावात गणू नावाचा माणूस आहे, तो खूप प्रामाणिक आणि दयाळू आहे, त्याला मदत कर। व्यापाऱ्याने गणूला त्याच्या दुकानात कायमचं काम दिलं। हळूहळू गणूची परिस्थिती बदलायला लागली। काही वर्षात तो स्वतःचं छोटंसं दुकान चालवू लागला। पण तो कधीच विसरला नाही तो दिवस, ती भाकर आणि तो म्हातारा माणूस। अंतिम प्रचिती। एक दिवस गणू अक्कलकोटला गेला। स्वामींच्या मंदिरात दर्शन घेताना त्याचे डोळे अचानक थबकले, कारण मंदिरातल्या एका जुन्या फोटोमध्ये त्याने कालचा तोच म्हातारा चेहरा पाहिला। गणूच्या अंगावर शहारे आले। तो रडायलाच लागला, कारण त्याला समजलं होतं त्या दिवशी त्याच्या दारात भुकेला माणूस नाही, स्वतः स्वामी समर्थ आले होते। लक्षात ठेवा, देवाला मोठ्या पूजा अर्चा लागत नाहीत, त्याला फक्त एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे माणुसकी। कारण कधीकधी स्वामी आपल्या दारात येतात, पण आपण त्यांना ओळखत नाही। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।